सातारा तालुक्यातील मौजे आवाडवाडी राजगृहनगर आंबेध्रे येथे जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या अंतर्गत रस्ता व बंदिस्त गटाराच्या कामातील कथित निकृष्ट दर्जा आणि रखडलेल्या कामामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे। लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही काम अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांनी प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अनेक ठिकाणी गटारे बांधून त्यावरील चेंबरची झाकणेच बसवण्यात आलेली नाहीत। रस्त्याचे कामही अर्धवट सोडल्याने संपूर्ण परिसर धोकादायक बनला आहे। पावसाळ्यात उघड्या चेंबरमध्ये एखादा नागरिक, महिला, वृद्ध किंवा लहान मूल पडून जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराने कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, रखडलेली सर्व कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात यावीत, तसेच या संपूर्ण प्रकारामागील मास्टरमाइंड कोण आहे याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे। येत्या 3 दिवसात प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही तर जिल्हा परिषद कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा त्रस्त ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला। आता जिल्हा परिषद प्रशासन या गंभीर प्रकाराची दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार का, की नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ असाच सुरू राहणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। मी बेबी निवृत्तीगुरव ग्रामपंचायत सदस्य चालूमध्ये आणि माजी सरपंच आहे। तर बौद्ध वस्तीतल्या लोकांचे एवढे हाल चालले आहेत, चिखल आणि कॉन्ट्रॅक्टदारांनी कंबर एवढं उंच केलंय चेंबर। ते करण्याबद्दल काय नाही, पण ते व्यवस्थित केलं पाहिजे ना त्यांनी। झाकण बिकन एखादं पोर पडलं तर कोण जबाबदार, कॉन्ट्रॅक्टदार का शासन देणार आहे भरून मुलांना? ह्याला जबाबदार कोण आहे? नाही तर त्यांचं नाव ब्लॉकमध्ये टाका, नकोच त्यांना नसलं करायचं ते शोधून काढा त्यांचं, आणि त्यांना म्हणा करायचं आहे का नाही म्हणा, उद्याच्या उद्या बोलवून घ्या तिथे। आंबेध्रे आवाडवाडी राजगृहनगर इथला रहिवासी असून हे जवळजवळ बौद्ध वस्तीतलं काम 3 महिने झालं काम चालू आहे आणि काम एकदम खालच्या दर्जाचं काम आहे। म्हणजे त्याला काहीच हीच नवी हल्लीच नाही त्याला। हे चेंबरचे केले ते ढासळते। 3 महिने झाले त्या कॉन्ट्रॅक्टरला वारंवार फोन करून सुद्धा तो इकडे लक्ष देत नाही। आज येतो, उद्या येतो, संध्याकाळी येतो, परवा येतो। हे जवळजवळ त्याला बऱ्याच वेळा सांगून झालेलं आहे। तर अशा लोकांना काय करायचं? अशा लोकांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून द्या, म्हणजे ते जरा टाळावे की कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नाही त्यांना, अजिबात नाही। कितीही सांगा, कितीही फोन करा, परंतु त्यांचं आहे तसंच आहे। कोण काय करते, कोण काय करते, म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो? कॉन्ट्रॅक्टरला कोण सामील आहे का? कॉन्ट्रॅक्टरला कोण जर सामील असेल तर त्यालासुद्धा धरायला लावतो आणि तिथं येऊन आंदोलन करतो। त्यावेळेस ह्यांना कळलं जराशी काय परिस्थिती इथली आहे ती। गाड्या घसारत्यात, काय होते, लोकांची डोकी फुटली, काय फुटली, याला खर्च कोण देणार? गव्हर्नमेंट देणार का कॉन्ट्रॅक्टर देणार? आणि कॉन्ट्रॅक्टरनं कबूल करून दाखवलं जर काय झालं तर मी याचा जबाबदार राहीन म्हणून। माझं नाव मुकुंद मधुकर गायकवाड, मी ह्या गावचा रहिवासी आहे, राजगृहनगर आवाडवाडी। गेले 3 महिने झाले हा रस्ता खोदून ठेवला आहे, गटरचं काम करून ठेवलं आहे, पण ते सगळे ओपन आहे। त्याच्यात मी स्वतःहून पडलेलो आहे। तर ह्याला जबाबदार कोण? शासन जबाबदार की कॉन्ट्रॅक्टदार जबाबदार? 2-3 दिवसात जर हा रस्ता जर त्याच्यावरती झाकण जर नाही टाकलं या गटरच्या ह्याच्यावरती, तर आम्ही 2-3 दिवसात आम्ही स्वतः आवाडवाडीच्या सर्व हे तिथं येणार। सुभाष गायकवाड बोलतोय, आंबेध्रे आवाडवाडी राजगृहनगर। त्यातली पाईपलाईन केली आहे, ते खड्डे बुजवले नाहीत, काय नाही केलं। आता गाडी अशी घसरत्या, तिकडं तिकडं गाडीत चालता येणार, माणसानं चालता येणार। त्या गटराची होल बघून माणसं तर पडली त्यात, तर काय होणार आहे? तेवढं प्लीज काहीतरी करा।